करुणाकराय धूम्रवर्ण एकदंत गणनायकाय। लंबोदराय विघ्नेश्वराय गौरीसुताय करुणाकराय धूम्रवर्ण एकदंत गणनायकाय। तर नमस्कार, जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, खूप आपण व्हिडिओ गणपती बाप्पाची केलेली आहे आणि जे काय आपल्या सिरीजमधला आजचा जे काय व्हिडिओ आहे गणपती बाप्पाचा, ते आपला 16वा झालेला आहे पार्ट। काय विषय नाही, आजचा व्हिडिओ आपण 3D कॅमेरा यूज करून एकदम खतरनाक असा व्हिडिओ एडिट केलेला आहे। नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून टाकायचं। चॅनलवर नवीन आला असाल लगेच तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनलवरती अशाच प्रकारे एकदम जबरदस्त रील्स एडिटिंग शिकवत असते आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून। करायला विषय सगळं जे काय मटेरियल आता जे काय सगळे मटेरियलचे जे काय लिंक आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेलीच आहे। पण त्या मटेरियलला एक पासवर्ड आहे, ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये दिसणार आहे, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कुठेही नाही स्किप करता शेवटपर्यंत नक्कीच बघायचं आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे काय तुम्हाला डायरेक्ट मी प्रीसेट दिलेली नाही, XML फाईल दिलेली आहेत। तर त्यामुळे तुम्ही काय करायचे, XML फाईल ॲलेट व्हर्जनमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचे आहे। आणि XML फाईलला आता पासवर्ड नाही, फक्त मटेरियलला पासवर्ड आहे आपल्या। तर बाकी मग विषय राहिला आता सगळं एडिटिंगचा, तर ते काय कसं करायचं विषय सगळं मी तुम्हाला सांगणारच आहे या व्हिडिओमध्ये। तर ॲलेट मोशन जर तुमच्याकडे नसेल तर मी माझ्या टेलिग्रामला पिन करून ठेवलेलं आहे, तिथून तुम्ही ॲलेट मोशन पण घेऊ शकता। आणि जे काय टेलिग्रामची लिंक आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर सर्वात आधी काय करायचं, इथून ॲलेट मोशनला अशा प्रकारे इथून ओपन करून घ्यायचं आहे। ॲलेट मोशनला इथून ओपन केल्यानंतर सर्वात आधी बीटमार्कला ओपन करून घ्यायचं आहे। तर आता तुम्ही बीटमार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, सर्वात आधी तुमचं सॉन्ग आहे काय ते म्यूट होणार आहे। तर इथं मी काय केलेलं आहे, मटेरियलमध्ये तुम्हाला मी डायरेक्ट व्हिडिओ एडिट केलेला आहे ते दिलेलं आहे। तर इथं सर्वात आधी तुमचं सगळे म्यूट होणार आहे। तर आता मी तुम्हाला सांगणार आहे कुठं काय ॲड करायचं आहे तुम्हाला। तर सर्वात आधी काय करायचं आहे, तर म्हणजे पलकच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियामध्ये जायचं आहे। मी डायरेक्ट एक व्हिडिओ तुम्हाला एडिट करून दिलेला आहे, ते व्हिडिओ इथून ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर काय करायचं, त्याच व्हिडिओवरती डबल एकदा आपल्याला क्लिक करायचं आहे, वरती 3 लाईनवर क्लिक करायचं आहे। आणि त्यानंतर काय करायचं आहे, स्टार्ट व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। एकदम खालती ऑप्शन दिसून जाईल, त्यावरती क्लिक केल्यानंतर याचा स्टार्ट व्हिडिओ होणार आहे। तर त्यानंतर जे काय आता आपण व्हिडिओ झालेला आहे ते व्हिडिओ डिलीट मारायचा आहे आणि जे काय सॉन्ग आहे ते सॉन्ग फक्त आपल्याला ठेवून घ्यायचं आहे। आता या सॉन्गला काय करायचं, अशा प्रकारे एकदम खालती बॅकग्राऊंडला हे सॉन्ग लावून टाकायचं, म्हणजे आपल्याला अडचण येणार नाही एडिट करते वेळेस। तर आता काय करायचं, सर्वात आधी काय करायचं आहे तुम्हाला, जे काय एकदम खालची लेअर आहे, म्हणजे इथं 1 दिसतच असेल तुम्हाला, लेअर 1 त्यावरती क्लिक करायचं आहे। तर कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, त्यानंतर इथं स्टारवरती क्लिक करायचं आहे आणि इथून एक मी तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेलं आहे, तर हे बॅकग्राऊंड ॲड करायचं आहे। त्यासाठी बॅकग्राऊंडवरती क्लिक केल्यानंतर इथं वरती अधिकचा ऑप्शन दिसून जाईल, त्यावरती क्लिक केल्यानंतर बॅकग्राऊंड तुमचं इथं ॲड होणार आहे। तर त्यानंतर जे काय दुसरी लेअर आहे त्यावरती क्लिक करायचं, कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, पुन्हा एकदा स्टारवरती क्लिक करायचं आहे। तर इथून काय करायचं, गणपती बाप्पाचा हे फोटो ॲड करायचा आहे, बघू शकता। तर हा म्हणजे फोटो ॲड करून घ्यायचा आहे दुसऱ्या ह्याच्यात। आणि जे काय तिसरी लेअर आहे ते तिसऱ्या लेअरवरती क्लिक करायचं, कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारमध्ये यायचं आहे। मटेरियलमध्ये मी जे काही म्हणजे झेंडा फडकवण्याचा जे काही मी व्हिडिओ दिला असेल ते व्हिडिओ इथून ॲड करून घ्यायचा आहे तिसऱ्या ह्याच्यात। आणि जे काय चौथा आहे तिथून काय करायचं आहे, त्याला आपण त्याच्यात काय करायचं आहे, गणपती बाबाचा जे काय दुसरा मी एक व्हिडिओ फोटो दिलेला आहे PNG, तर ते हे इथून ॲड करून घ्यायचं आहे। आणि जे का 5वा आहे त्या 5व्या याच्यावरती क्लिक करायचं आहे, कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारमध्ये यायचं आहे। आता इथून काय करायचं, एक दगड म्हणजे जे काही मी PNG दिलेली आहे हे ॲड करून घ्यायची आहे तशी। आणि जे काय 6वा आहे त्यावरती क्लिक करायचं, कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारमध्ये जायचं। इथून काय करायचं, मी डायरेक्ट तुम्हाला हे PNG दिली आहे, PNG इथून ॲड करून म्हणजे याला तुम्ही एडिट करून घ्यायचं आहे। तर मी माझ्या ह्याच्यात एडिट करून घेतलेलं होतं, तर त्यामुळं तुम्हाला हे दिलेली आहे। तर मी एडिट केलेली तुम्हाला इथून ॲड करून दाखवतो, कलरच्या ऑप्शन क्लिक करून स्टारमध्ये जायचं आहे। तर मी कशा प्रकारे एडिट केली तुम्हाला दाखवतो, काही विषय नाही, अशा प्रकारे जायचं आहे। हे पिक्सेड ॲप, तर हे तुम्ही कुठून पण हे अशा प्रकारे एडिट करून तुमचा फोटो लावू शकता किंवा नाही लावला तरी चालेल। तर अशा प्रकारे तुम्ही हे PNG बनवून अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे। आणि 6व्या ह्याच्यात आणि जे काही 7वा आहे त्यावरती क्लिक करून स्टारमध्ये यायचं आहे। तर इथून काय करायचं आहे, तुम्हाला मी दुसरी एक हे दिलेली आहे बाप्पाचं ते हे, तर ते देऊन घ्यायचं आहे तशी। तर हे बघू शकता, तर हे तशी 6व्या ह्याच्यात हे दिल्यानंतर काय करायचं आहे, 7व्या ह्याच्यात काय करायचं, डबल क्लिक करून स्टारमध्ये यायचं आहे। आता इथून तुम्हाला दुसरी एक टेक्स्ट पिन जी दिलेली असेल ती इथून ॲड करून घ्यायची आहे 7व्या ह्याच्यात। आणि जे 8वा आहे त्यावरती क्लिक करायचं, कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारमध्ये यायचं आहे।
इथून 27 ऑगस्ट हे तुम्हाला मी ऑलरेडी बनवून दिलेले आहे, ते इथून ॲड करून घ्यायचे आहे. तर तशी हे ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, एकदम म्हणजे 2 नंबरला जे काय ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून स्टारमध्ये यायचं आहे. इथून जे तुम्ही तुमचा लोगो असेल तर ॲड करू शकता, किंवा माझा लोगो इथं मी दिलेलाच आहे, काय विषय नाही, ते ॲड करू शकता. नाही केला तरी चालून राहिली आहे. आणि जे काय एकदम वरची लेअर आहे त्यावरती क्लिक करून स्टारमध्ये यायचं आहे. इथून काय करायचं आहे, मी एक व्हिडिओ दिला असेल तुम्हाला, हे व्हिडिओ इथून ॲड करून घ्यायचा आहे एकदम वरच्या लेअरमध्ये. तर आता एवढं काम केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपलं दिसणार आहे. तर आता आपलं इथं थोडं फिसकणार आहे. तर आता तुम्हाला मी सांगतो काय करायचं आहे विषय. तर सर्वात काय करायचं आहे, याच्यात जायचं आहे आपल्याला. तर इथं आपलं थोडंसं हे झालेलं आहे. तर अशा प्रकारे हे लावून घ्यायचं आहे. तर आता बघू शकता एकदम खतरनाकपैकी अशा प्रकारे आपलं दिसणार आहे. तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे, तुम्ही इथून बॅक यायचं आहे आणि जे काही मी 3D कॅमेराचं जे काही हे फोल्डर दिलेलं आहे ते इथून ओपन करून घ्यायचं आहे. त्या म्हणजे 3D कॅमेरावरती क्लिक करायचे. तर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून काय करायचं आहे, कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे. इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्कला इथून ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं आहे, डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून काय करायचं आहे, पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे. पेस्ट लेअरवरती क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे, तर बघू शकता डब्याचा ऑप्शन दिसून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून कॅमेरा ऑन करून घ्यायचा आहे. आता इथून बघू शकता तुम्ही कुठं काय फिसकल असेल तर तुम्ही इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपलं एकदम प्रॉपर झालेलं आहे. तर तुमचं थोडंसं फिसकल आहे तर तुम्ही इथून डायरेक्ट फोटोला तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. बाकी काही विषय नाही. मग व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. तर हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं, शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे आणि जे काय आजचा व्हिडिओ आहे ते एक्सपोर्टला चालू होणार आहे. तर मग इथच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं मित्रांनो. कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगून जायचं आहे. आणि भेटून द्या एखाद्या पुढच्या एखाद्या जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे काय बाकीचे व्हिडिओ आहेत ते बघत राहा आणि एकदम खतरनाक गेलेले करायला तुम्ही पण नक्की शिका. मग भेटून त्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.